परंतु आपण संकटामध्ये सापडलो, दुःखामध्ये सापडलो, तर आपल्याला सोडवायला कोणीही येत नाही. ठराविक माणसं असतात, तीच आपल्याला ह्या संकटातून दुःखातून सोडवतात. थोडीच माणसं आपल्या काय करतात, सहाय्य करतात, मदत करतात. बाकी म्हणायला सगळं जग भरलेलं आहे, परंतु प्रत्यक्ष आपल्या कामाला कोणी येत नाही. मग तशा प्रकारे ज्ञान कितीही जरी असलं, नाही का, मग परत अनेक प्रकारचं अतिशय व्यापक अशा प्रकारचं ज्ञान आहे. किंवा बाजारामध्ये आपण गेलो, बाजारामध्ये असंख्य अशा प्रकारच्या वस्तू असतात, कितीतरी वस्तू असतात, किती दुकानं असतात, असंख्य वस्तू असतात. आपण काय सगळं बाजार घेत नाही. आपण जेवढे आपल्याला पाहिजे, जेवढं गरजेचं आहे, जेवढं महत्त्वाचं आहे, तेवढंच आपण. मग तशा प्रकारे इथं अतिशय महत्त्वाचं ज्ञान कोणतं महत्त्वाचं ज्ञान? आपलं काय आहे, अज्ञान घालवणारं, आपलं सत्य स्वरूप दाखवून देणारं, आपल्या जीव आणि शिव यांचं ऐक्य करणारं, ब्रह्म साक्षात्कार घडवणारं, नाही का, आणि जे आपल्याला साक्षात ब्रह्म करणार, हे ज्ञान महत्त्वाचं आहे. आता मुलं शाळेमध्ये जातात, 1ली, 2री, 4थी, 6वी, 7वी, 10वी, 12वी, हे शिक्षणच आहे. याच्यातही ज्ञान मिळतं, नाही का. परंतु हे ज्ञान प्रत्यक्ष माणसाला 10वी पास झाला, 12वी पास झाला, हे ज्ञान त्याला कलेक्टर करीत नाही. ह्या ज्ञानाने त्याला वकील होता येत नाही. हितपर्यंतच्या ज्ञानाने त्याला काय, तर डॉक्टर होता येत नाही, वकील होता येत नाही. त्याला प्रत्यक्ष पुढचं ज्ञान पाहिजे. डॉक्टर आता त्याने घेतलं, 12वीपर्यंत ज्ञान घेतलं, ग्रॅज्युएट झाला, सगळं झालं, परंतु प्रत्यक्ष त्याला कोणतं आहे, तर डॉक्टर करणार, वकील करणार, प्रत्यक्ष शेवटचे 2 वर्षाचं जे ज्ञान आहे ते महत्त्वाचं असतं. 12वीपर्यंतचं ज्ञान घेतलं, परंतु त्या ज्ञानानं कोणी वकील होत नाही, कोणी डॉक्टर होत नाही, त्या ज्ञानानं कोणी कलेक्टर होत नाही. तर शेवटचे जे 2-3 वर्ष असतात ती खरी महत्त्वाची असतात. तशा प्रकारे साक्षात आत्मज्ञान, नाही का, जे स्वयंभू ज्ञानाची प्राप्ती करून देतं, ते ज्ञान महत्त्वाचं आहे. आणि हे ज्ञान दुर्मिळ आहे जगामध्ये, नाही का. हे ज्ञान कसं आहे, दुर्मिळ आहे. आणि म्हणून तर आत्मज्ञानी अशा प्रकारचे शास्त्रानं, शास्त्रों में तो बात है, भक्ती के हात है, आणि प्रेमेविना पाता नहीं ब्रह्म तो सत्य. शास्त्रों में तो बात है, भक्ती के हात है, परंतु काय आहे, प्रेमाविना पाता नाही ब्रह्म तो सत्य. शास्त्रामध्ये ज्ञान सांगितलेलं आहे, शास्त्रामध्ये अथांग ज्ञान सांगितलेलं आहे, परिपूर्ण ज्ञान सांगितलेलं आहे. शास्त्र परिपूर्ण आहे, शास्त्रामध्ये काही कमी नाही, परंतु शास्त्रों में बात है, भक्ती के हात. पण प्रेमाविना पाता नाही ब्रह्म तो सत्य. ब्रह्म सत्य आहे, शास्त्रात ज्ञानही आहे, ब्रह्म सत्यही आहे, नाही का. परंतु त्या ज्ञानाची प्राप्ती भक्तीशिवाय त्या ज्ञानाची प्राप्ती होत नाही. आणि त्या भक्तीसाठी आपल्या अंतःकरणातलं प्रेम हेच साईभूत ठरतं. आणि म्हणून त्याला भाव म्हणतात, त्याला परमार्थ करतात, नाही का. आपण ज्या वेळेला बसलो, नाही का, पाण्याचा घोटही घेतला नाही, किंवा त्यापेक्षा तुम्ही स्वयंपाक करायला लागला, तुम्हाला स्वयंपाक करायचा, काय भाज्या करायच्या, चपात्या करायच्या, भात करायचा, भाकरी करायची, काय करायचं असतं, घरामध्ये पाण्याचा थेंब नाही, तुम्हाला स्वयंपाक करता येईल का? किंवा आता पेरणी करायची, शेतकरी काय करतो, जून जुलैमध्ये पेरणी करीत असतो, परंतु पाऊस जर झाला तरच तो पेरणी करू शकतो, नाही का. आणि मग भरपूर उत्पन्न मिळतं. परंतु पाऊस झाला, पेरणी केली, नाही का, आणि पिकाची काळजी घेतली, तेव्हा भरपूर त्याला उत्पादन मिळत असतं. परंतु पाऊसच पडला नाही, म्हणून पेरणी करता आली नाही, पेरणी करता आली नाही म्हणून पीक नाही, आणि म्हणून कसलंही उत्पन्न नाही. आणि म्हणून सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, तर तशा प्रकारचं म्हणून इथं काय आहे, महत्त्वाचं भाव महत्त्वाचा आहे, नाही का. भाव महत्त्वाचा आहे, प्रेम महत्त्वाचं आहे. आणि हेच प्रेम, ह्या प्रेमासाठी प्रेम असतं. तुम्हाला सांगतो, प्रेमाने देव भेटतो, आणि देव भेटल्यानंतर काय होतं, देव भेटल्यानंतर काय होतं, त्या
तेच प्रेम आणखी तृप्ती करतं. देव भेटण्यासाठी प्रेम पाहिजे आणि देव भेटल्यानंतर त्या सुखानं आयुष्य जगण्यासाठी पुन्हा प्रेम पाहिजे, नाही का. आणि म्हणून कसं होतं, रुक्मिणी आणि श्रीहरींचा जर विषय पाहिला, रुक्मिणीला श्रीहरींच्या प्राप्तीची खूप इच्छा झाली होती. रुक्मिणीला तिच्या अंतःकरणामध्ये प्रेम होतं का श्रीहरींच्या आपल्या प्राप्ती व्हावी, श्रीहरींच्याबरोबर आपला विवाह व्हावा, अशी त्या रुक्मिणीची इच्छा होती. म्हणजे आधी प्रेम होतं आणि नंतर काय त्या प्रेमाच्या मुळं तिनं काय केलं, योगायोगानं ईश्वराचं साह्यानं कृपेनं तिचं श्रीहरींच्याबरोबर श्रीकृष्णाची प्राप्ती झाली आणि श्रीकृष्णाबरोबर लग्नही झालं. आणि मग पुन्हा प्रेम, पुन्हा जर प्रेम नसतं तर नवरा बायकोचं लग्न झालं, आधी लई प्रेम आहे, प्रेम विवाह लव्ह मॅरेज, आधी लई प्रेम असतं. हां, आधी लई प्रेम असतं, लग्न होईपर्यंत त्या प्रेमाचं बाप रे इतकं प्रेम असतं का विचारतो सोय नाही. आणि नंतर लग्नानंतर तर इतक्या मारामाऱ्या, धनाधन, रोज भांडणं आणि मारामाऱ्या, सगळे आळीच काय सगळं गाव धनानून जातं लग्नानंतर. म्हणजे लग्नाच्या आधीचं त्या प्रेमानं लग्न लावून दिलं, परंतु त्या प्रेमानं नवर बायकोला एकत्र ठेवून संसार करता येणं महत्त्वाचं आहे. बरोबर आहे ना. म्हणजे आणि प्रेम जर नसेल तर मला त्याच्याशी लग्न करायचं नाही, प्रेमच नाही म्हणून लग्न नाही, प्रेमाशिवाय लग्नही होऊ शकत नाही. त्या प्रेमाने लग्न लावून दिलं तर पुढच्या प्रेमाशिवाय संसार होऊ शकत नाही. म्हणून आधी आपल्या अंतःकरणात भाव पाहिजे, नाही का. आणि त्या भावाने देवाची प्राप्ती झाल्यानंतर देवाबद्दल विलक्षण प्रेम अंतःकरणात दाटून यायला पाहिजे. मग त्या प्रेमाने काय होतं, आपला भक्तीचा संसार फुलतो, भक्तीचा मळा फुलतो. आणि म्हणून मी सांगतो, आपल्याला एक शास्त्राला सांगून ठेवलेलं आहे, ते संत सांगतात, नाही का. आणि म्हणून संत आणि शास्त्र याच्याबद्दल कधीच दुमत होत नाही, कधीही दुमत होत नाही. जे शास्त्रानं सांगितलं ते संत सांगतात आणि जे संत सांगतात ते शास्त्रानं सांगून ठेवलेलं असतं. जे देव सांगतात, नाही का, जे शास्त्र सांगतं ते देव सांगतात आणि जे देव सांगतात ते संत सांगतात. आणि त्यानेच काय होतं तर त्या जीवाला ब्रह्मज्ञानाची प्राप्ती होते, नाही का. आणि म्हणून कसं आहे तर तेच ज्ञान, नाही का, ते त्याला आपण भाव म्हणतो. परंतु एक आपण लक्षामध्ये घ्यायचं असतं, त्यासाठी काय लक्षामध्ये घ्यायचं असतं की आपल्या त्या देवाच्या प्राप्तीसाठी, ज्ञानाच्या प्राप्तीसाठी काही विचाराची गरज असते. एक तुम्ही लक्षामध्ये घ्या, मी तुम्हाला नेहमीदृष्ट्या विचार सांगत असतो का त्या स्त्रीचं जर परपुरुषावर जर प्रेम जर असेल तर ती आपल्या नवऱ्याबरोबर सुखाचा संसार करू शकत नाही. परपुरुषावर प्रेम असेल तर ती नवऱ्याबरोबर सुखाचा संसार कधीच करू शकत नाही. तर त्या संसाराने काय होतं तर भयंकर सगळ्या कुटुंबाला दुःखच दुःख भोगावं लागतं. तिचं परपुरुषावरचं प्रेम, त्यामुळे संसार अतिशय दुःखाचा घातक झाला. परंतु त्या पती पत्नीचं जर विलक्षण प्रेम असेल तर संसार सुखाचा. तसं आपण जर म्हणजे ह्या जन्मात येऊन, मनुष्य जन्मात येऊन काय करावं, सत्य काय, मनुष्य जन्मच तेवढ्यासाठी, एवढं लक्ष. पहिला पॉईंट म्हणजे मनुष्य जन्म कशासाठी, पहिला आपण लक्षामध्ये घ्यायचं. ह्या म्हणजे जगामध्ये सत्य काय, मनुष्य जन्म कशासाठी, या जगामध्ये सत्य काय, माणसानं काय करावं, काय करू नये, या गोष्टी महत्त्वाच्या आहेत, नाही का. आणि म्हणून मनुष्य जन्म कशासाठी आहे, परमेश्वराने दिला आहे. तो आपण आपल्या कष्टानं, आपण आपल्या प्रयत्नानं मनुष्य देह मिळवला नाही, मिळवला आपल्या प्रयत्नानं, देवानं दिला का आपण आणला, देवानं दिला. आता देवानं देह दिला कशाकरता, देवाच्या प्राप्तीसाठी, नाही का, अज्ञान घालवण्यासाठी, ह्या दुःखातून बाहेर पडण्यासाठी, आत्मस्वरूपाची प्राप्ती होण्यासाठी आणि आयुष्याचं कल्याण करण्यासाठी परमेश्वरानं हा देह आपल्याला दिलेला आहे, नाही का. त्यासाठी दिलेला आहे. आणि मग आता
म्हणून आपण एक लक्षामध्ये घ्यायचं की आत्मज्ञानासाठी देह आहे. मग ह्या एक अजून आपण समजून घ्यायचं की मग उदाहरण सांगितलं परपुरुषाचं. तसं ह्या आपण जगात आलो आणि काही लोक काय करतात तर संसारात रंगून जातात. इच्छा, वासना, कल्पना नाही का, यांचं काय होतं की असा गोंधळ सुरू होतो, त्यांचा धुमाकूळ सुरू होतो. इच्छा वाढतात, वासना वाढतात नाही का, कल्पना वाढतात, अहंकार वाढतो. काही लोक आपल्या जवळ येतात, काही लोक आपल्यापासून दूर जातात. काहीशी आपल्या प्रेमाचे संबंध जोडले जातात काही लोकांशी आपण वैर निर्माण होतो आणि त्याच्याच नादामध्ये माणूस लागतो. परंतु या सगळ्यापेक्षा सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला सांगतो, ह्या जगामध्ये मी अनेक वेळा सांगितलं, आताही सांगतो, ह्या जगामध्ये तुमचं आपलं कल्याण करणारं काहीही नाही. एक कल्याण करणारं फक्त काय आहे तर आपला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विने जेव्हा सुख नोहे. हे साक्षात अमृतवाणी आहे, साधू संतांची अभंगवाणी आहे आणि ह्या जगातलं अतिशय महान आणि मोलाचं सत्य आहे आणि गहन ज्ञान आहे. याच्यासारखा चांगला उपदेश कोणताच नाही का. आणि हे अजिबात खोटं नाही आणि हे जर खोटं म्हणेल त्याचा घातच आहे. म्हणून काय सांगे, आपला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विने जेव्हा सुख नोहे. स्पष्ट एक गव दोन तुकडे करून टाक. मनुष्य जन्मात येऊन काय करावं, पहिलं देवाची प्राप्ती करून घ्या. अजून त्याच्या जोडीला काय सांगितलं, त्याच्याशिवाय सुख नाही. ह्या परमेश्वर आपला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विने जेव्हा सुख नोहे. देवाशिवाय जगामध्ये कोणीही सुखी झालेला नाही. ज्यांना देवाची प्राप्ती झाली, ज्ञानाची प्राप्ती झाली, जे ब्रह्मरूप झाले, त्यांनी काय केलं, आयुष्याचं सोनं केलं आणि अतिसुख भोगलं. अतिसुख, पुढचं आयुष्य त्यांचं ते साक्षात सुखाचा समुद्रच बनवून गेले. ज्यांना देवाची प्राप्ती केली नाही, ज्यांना देवाची प्राप्ती करता आली नाही आणि देवाच्या प्राप्ती करताचे मध्येच घसरले, वाया गेले, त्यांना भयंकर अशा प्रकारचा तर साक्षात काय आहे नरक यातना आयुष्यभर. आयुष्य नाही, हजारो नाही, लाखो जन्म नाही का. तुका म्हणे तुझं सोडविना कोणी, एका चक्र पाणी वाचून या. शुद्ध ज्ञान सांगितलं, याच्यापेक्षा ज्ञान आणखी कोणते, याच्यापेक्षा महत्त्वाचा उपदेश कोणता आहे, याच्यापेक्षा आधी चांगलं सांगणं काय आहे. काय सांगितलं, तुका म्हणे तुझं सोडविना कोणी, एका चक्र पाणी वाचून या. आणि म्हणून मग सांगितलं काय, आपला तो एक देव करून घ्यावा, तेने विना जीवा सुख नोहे. आता पुढचं, येरते माईकून दुःखाची जनिती. बाकीचे कोण आहे, येर, बाकीचे सगळीचे सगळे हे माईक आहेत सगळे. मग बायको असो, नवरा असो, मुलं असो, मित्रमंडळी असो, नातेवाईक असो, कोणीही असो, हे दुःख देणारे आहेत, घात करणारे आहेत. आईबाप जरी असले, कितीही प्रेम असलं, ते शुद्ध प्रेम नाही, ती वासना आहे, ती माया आहे आणि ती सुद्धा घातच करते. वरून प्रेमाचं वेगळी स्वरूप आहे, गोंडस आहे. बचनाग असतो, तुम्हाला माहिती आहे बचनाग, इतका गोड असतो बचनाग, परंतु जहरी विष असते बरं, भयंकर जहरी विष. गोडी तर इतकी काही विचारता सोय नाही, अमृताला काय करता इतकं गोड, परंतु इतकं विषारी, नुसतं वासानं सुद्धा माणसं पटापट मारतात बचनाग नाही का. आणि म्हणून कसं आहे, कोणाचंही प्रेम, कोणाचंही सानिध्य काय आहे, हे काय करतं माणसाला, फक्त आपल्याला बाधक काय नाहीत, फक्त संत आणि देव आणि शास्त्र आणि नाम हे बाधक नाही, हे प्रचंड सहाय्य करतात. यांच्यासारखे उदार संतांनी सरिता केलो तैशा परी, चंदनाने बोरी व्यापी येते.
गुणदोष याती न विचारी काही, ठाव दिला पायी आपुलिया. तो परीस म्हणत नाही माझ्या समोर आलेला पत्रा हा खिंडरातला आहे का शोकेसमधला आहे. तो पत्रा खिंडरातला पत्रा असू द्या, घाणेरडा पत्रा असू द्या, तरी त्याचं सुद्धा सोनं होतं, सोनं नाही का. आणि अमृत काय करतं, अमृत नाही. मग तशा प्रकारे संतांनी सरिता केलो तशा परी, चंदनाने बोरी व्यापिल्या. म्हणून काय सांगितलं, हे प्रमाण मी खूप वेळा सांगितलं, खूप वेळा. कोणतं, अनेक नका पडू गवळाची भरी, ते आई थोरी नागवन. मग भावे तुळशी जोड, पाणी जोडा हात, म्हणावे पतित विळू वेळा. तो मंत्री जरी असला, श्रीमंत असला, जगातला खूप कोट्याधी जरी असला, तरी त्यांना काय म्हणावे, म्हणावे पतित विळू वेळा. तैसा तुकाराम महाराज पतित होते का, तुकाराम महाराज पापी होते का, नाही का. जा तुकाराम महाराजांच्या पुढं देवाची मान खाली व्हायची, देवाची मान खाली व्हायची नाही का. तर तेच तुकाराम स्वतःला काय म्हणतात, तैसा मी एक पतित, तैसा मी एक पतित, परी तुझा मुद्रांकित. तसा मी कसा आहे, अनाथ अपराधी पतित. संत स्वतःला काय म्हणून घेतात, अनाथ अपराधी पतित आगळा, परी पाया वेगळा करू नका. हे ज्ञान आहे, शास्त्रात ज्ञान सांगितलं. जमिनीत गंगा वाहते, जमिनीमध्ये पाणी आहे, परंतु ते पाणी, जमिनीतलं पाणी कामाचं नाही. प्रचंड पाणी आहे जमिनीमध्ये, नदी वाहते, ती कामाची नाही. ते पाणी जेव्हा वर घेऊन बोरनं पाणी वर आणलं आणि मग 50 एकराचा हिरवागार मळा केला, तेव्हा ते पाणी कामाला येत नाही का. मग तशा प्रकारचं शास्त्रामध्ये पुष्कळ सांगितलेलं आहे, परंतु प्रत्यक्ष आपण त्याचा काय करतो, शोध घेतो, त्याचा विचार करतो, त्याचा वापर आपल्या आयुष्यामध्ये करतो, त्याची अंमलबजावणी करतो, तेव्हा ते ज्ञान कामाला येतं, अंमलबजावणी. आणि म्हणून काय करतात, इथं संत आपल्याला म्हणून पहा, जरी आपण ऐकलं तरी झटकन आवरण येतं. आत्ता कपडे घालून बाहेर जा, लगेच काय निरूपणी ज्ञान प्रबळे, उठून जाता ते मावळे, मागुता कामक्रोध खवळे ब्रह्मरूपाशी. इथं ऐकलं बसलं ना, अंतःकरण काय होतं, सत्संगाचा परिणाम. माणूस लगेच तिथं काय होतं, ब्रह्मदेवाचा बाप होतो, ज्ञानाचा समुद्र होतो. आणि इथून गेलो का सैतान तरी कमी पडेल असं ते रूप तो धारण करतो. आणि म्हणून काय सांगितलेलं आहे, कुणी असो, किती आपण मोठे कोणीच नाही, पण मी कोणीतरी आहे, मला असं म्हणतो का, ओळखलं का मला, काय समजतोस मला, मी कोण आहे. साधू संतांनी असा अहंकार कधीच धारण केला. देवापुढं नम्र झाला भूतांतेने कोंडिले अनंता. देवापुढं नम्र व्हावं लागतं. साधू संत नम्र झाले. काय म्हणतात तुकाराम महाराज, तैसा मी एक पतित, परी तुझा मुद्रांकित नाही का. किंवा अजून काय, अनुतापाविनं भाव कैसा राय. आपला पश्चाताप व्हावा, विचार काय करायचा, पश्चाताप व्हावा. मी आजपर्यंत काय केलं, मी काय करायला पाहिजे होतं. जो स्वतःला मूर्ख समजतो, जो स्वतःला पापी समजतो, स्वतःच्या चुका शोधतो, तो काय होतो, याला अभ्यास म्हणतात. चुका शोधणं आणि त्या दुरुस्त करणं, याला अभ्यास म्हणतात. चुका शोधावे लागतात. तुम्ही काय करता, शेतकरी काय करतात, शेतामध्ये जातात, ते तण शोधित असतात, तण शोधित असतात आणि ते उपटून टाकीत असतात आणि मग ते भरभर पीक चांगलं येतं. तण शोधणं म्हणजे चुका शोधणं. तण हे तण आहे, हे पिकाला मारक आहे, हे आपण पाहिलं. तसं विचार करायचा आहे, आपल्या बुद्धीतले काही विचार हे तण आहे आणि हे उपटून टाकायचे आहेत का, हे ज्ञानाला मारक आहेत. परंतु असं वाटतं माझी काही चुकच नाही, माझं बरोबरच आहे, मी काही चुकलोच नाही, माझंच बरोबर आहे. आपण तुम्ही समोरच्या बाजूचा विचार करा.
आपल्या घेगडीताई मला असं बोलल्या, असं त्यांनी मला केलं, ते असं करतात, नेहमीच त्यांचं असं असतं, मी लई दिवस पाहते, आता मला सहन होत नाही झालं. पण तुम्ही घेगडेताईंच्या बाजूने विचारा, तुमच्या चुका शोधा, तुमच्या चुका आधी शोधा. तुम्ही काय काय उद्योग केलेत, कसे मूर्खपणाने वागलात आणि घेगडेताई कशा बरोबर आहेत हे आधी शोधा, आधी स्वतःच्या चुका शोधा. आणि म्हणून पहा काय म्हटलेलं आहे हे, तो काय शुक्र आहे, दंभ मान चेष्टा, हे तो शुक्राची विष्ठा. चांगली आहे का? दंभ मान चेष्टा हे तो शुक्राची विष्ठा. हे चांगलं नाही. अहंकार चांगला नाही, मानाची इच्छा चांगली नाही. लोकांनी प्रेमाने वागावं ही इच्छा, करायचं काय, घेणंच काय, आपला तो एक, आपला देव आणि आपले गुरु. देव आणि गुरु ह्या दोन्हीपेक्षा जो सटकतो दोन्हीपासून, तिसऱ्या ठिकाणी गेला का त्याची वाट लागली. तुम्हाला थांबायचं, पुढं उभं राहा. दोनच ठिकाणं आहेत विश्रांतीची, दोनच ठिकाणी आहेत वास्तव्याची. दोन ठिकाणं सोडली घात, तिसऱ्या ठिकाणी घात, नाही का? आणि तिथं संशय निर्माण झाला तर मग ते फार घाताचा घात, त्या घाताला सीमाच नाही, किती घात. तिथं संशय निर्माण झाला. देवाबद्दल संशय, देवाबद्दल संशय, गुरुबद्दल संशय. अहो ते पावित्र्य जिथं पावित्र्याची गंगा जिथं वाहत असते, काय म्हटलेलं आहे तर जिथून काय आहे पावित्र्य, साक्षात जिथं पावित्र्याचे नदी जिथून सुरू होते. अहो साक्षात तीर्थ ज्यांच्या जवळ येतात पवित्र होण्यासाठी, आपले दोष घालवण्यासाठी, पवित्र होण्यासाठी, पाप घालवण्यासाठी, तीर्थक्षेत्र जिथं येतात, देवसुद्धा ज्यांच्या चरणाजवळ येतो, ते काय पापी असतील, त्यांच्या चुका असतील, जे जगाच्या कल्याणाकरता आलेले आहेत ते जगाचा घात करतील, ते जगाचा घात करतील. आणि आपल्याला असं वाटतं जो घात करतो त्याच्यावर आपला विश्वास बसतो. आणि जिथं आपल्याला घातातून बाहेर काढलं जातं तिथं आपलं काय असते, द्वेषबुद्धी असते, नाही का? आणि मनुष्य जन्म परत नाही. म्हणून मी काय सांगितलं, या जगामध्ये कोणीही आणि काहीच आपलं कल्याण करू शकत ना. कोणतीच काही त्याच्यामध्ये काय आलं, सगळं आलं. घर आलं, दार आलं, बंगला आला, गाडी आली, आमकं आलं, तमकं आलं, जग आलं, सगळं आलं. आपलं कल्याण कोणीच करू शकत नाही. मग त्याची माझी हित करीती सकळ, आपलं कल्याण कोण करतं, तेच. आणि म्हणून अहंकार टाकून काय करायचं आहे, ते ज्ञान पैगा बरवे, मनी आथी आणावे, तरी संता या बजावे सर्वस्वेश. याचा विचार, जे ज्ञानाचा कुरुठा ते तर सेवा हा दारवंटा, मग स्वाधीन करी सुबटा ओळवणे, तरी तनु मनु जीवे चरणाशी लागावे. काय तनु मनु जीवे, शरीरानं, मनानं आणि तनु मनु जीवे चरणाशी लागावे, अगर्भाते करावे दाशी सकळ. सगळ्या प्रकारे त्यांची सेवा करायची. कोणती सेवा? सगळ्या प्रकारे. तनु मनु जीवे, अगर्भता, मी अमुक करते, मी तमुक करते, मी लय करते, मी एवढं करते, एवढी सेवा करते, रोज जांभळं आणून देते, एवढी सेवा करते, रोज चहा आणून देते, रोज का बसत होते. तनु मनु जीवे चरणाशी लागावे आणि अगर्वता करावे दास्य सकळ. सकळ हे आमचं काम आहे, ते आमचं काम नाही, नाही का? महाराजांचं काय कर, सगळं महाराजांना जेवायला द्यायचं, चहा पाणी द्यायचं, आऊला पाणी द्यायचं. महाराज आजारी पडलेत, दवाखान्यात चला म्हणतात, नाही.
हे नाही मला जमायचं. हां, तुम्ही सांगा, तुमचे कपडे धुवायला सांगा, तुम्हाला काय जेवायला खायला पाहिजे ते सांगा मला, तुम्ही बाकीचं काही सांगा, पण तुमच्याबरोबर दवाखान्यात यायचं मला काय का भलतंच काही सांगू नका. तनु मनु जीवे चरणाशी लागावी, अगर्भता करावी दाशी सकळ. नाही का? काय करावं? महाराजांना मार काय आहे. एकाने काय केलं तुम्हाला सांगतो. दुधारी बाबा आपल्या बाबांनी दृष्टांत सांगितलं होतं. काय केला, एक बाबा एक शिष्य होता, श्रीगुरूंचा शिष्य होता. आणि सगळे लोक काय करायचे, श्रीगुरूंची सेवा करायची. काय करायचे, श्रीगुरू आले, आता श्रीगुरू आले का श्रीगुरू एकटे नसतात, 50-50 लोक असतात. तुम्हाला सांगतो, थोडंसं ब्रेक करून सांगतो. आम्ही एका ठिकाणी गेलो होतो, 100 लोक होतो. त्या ठिकाणी बाबांचा कार्यक्रम होता. बाबांचा कार्यक्रम झाला, दोघंही बाबा होते आणि 100 लोक होते. फक्त बाबांनाच फक्त काय केलं, बाबांनाच फक्त त्यांनी चहा दिला, थोडासा नाश्ता दिला, एवढा नाश्ता दिला. नाश्ता किती दिला, एवढा. आणि चहा किती दिला, अर्धा. आणि पुन्हा म्हणजे बाबा तसं जायचं नाही बरं का, काही घेतल्याशिवाय खाल्ल्याशिवाय, 2 घास खाल्ल्याशिवाय आणि चहा घेतल्याशिवाय बाबा तसं जायचं नाही. आम्ही सगळे लोक तसेच. सत्य उदाहरण सांगतो, सत्य उदाहरण सांगतो. याला सेवा म्हणतात. बाबांना समाधान नाही त्याच्यामध्ये. बाबांना मला देऊ नका, मला नको, पण हे जे माझी लेकरं आहेत पहिले यांना द्या. नाही का, पहिले यांना, मला नको आहे, मला नको. माझ्यावर प्रेम करू नका, या सगळ्यांच्यावर प्रेम करा, ह्या सगळ्यांच्यावर प्रेम करा. हां, आणि सोंग करू नका, ढोंग करू नका, दाखवू नका आमचं लई प्रेम आहे. दाखवत नाही, तो देव आहे साक्षात अंतःकरणात, तो पाहतो. नाही का. आणि म्हणून कसं आहे, तर जेणेकरून काय होईल, जे आता मी नेहमी उदाहरण सांगत असतो, इतका सोपा, देवाला प्रसन्न करून घ्यायचं. देव भावाचा भुकेला आणि हाच दुष्काळ त्याला. देवाला काही लागत नाही. पत्रम पुष्पम फलम तोयम योमी भक्त्या प्रयच्छती. प्रभू तुम्ही महिषाची या मूर्ती. संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ज्ञानियांचे राजे, योग्यांचे शिरोमणी, साक्षात भगवान विष्णूचा अवतार, ते ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, प्रभू तुम्ही महिषाची या मूर्ती, मी दुबळा आर्चितशे भक्ती, म्हणून बोल तरी गंगावती, तरी स्वीकाराल की. किती नम्रता, किती प्रेम, किती आदर. संत कसे असतात त्यांची, म्हणून त्यांच्या त्रिलोक्यात त्यांची बरोबरी कोणी करू शकत नाही. आणि म्हणून तुका म्हणे संत सेवा येस देवा उत्तम. तुका म्हणे संत सेवा तेची देवा उत्तम. संत सेवेने पाप नष्ट होतं, संत सेवेने अंतःकरण स्वच्छ होतं, अंतःकरण शुद्ध होतं. संत सेवेने अहंकार नष्ट होतो, संत सेवेने ईश्वराची कृपा होते, संत सेवेने आत्मज्ञानाची प्राप्ती होते. संत सेवेने मनुष्य सगळ्या बाजूंनी परिपूर्ण सुखी होऊन जातो. नाही का. ज्ञान महत्त्वाचं नाही, कीर्तनं केली, प्रवचनं केली, लय अभ्यास केला, महत्त्वाचं नाही. लई श्रीमंत झाला, महत्त्वाचं नाही. माझ्या गुरुपेक्षा मला लोक जास्त मानतात, माझ्या गुरुपेक्षा माझे कार्यक्रम चांगले होतात, माझ्या गुरुला कोणीच विचारत नाही, पण सगळे माझ्याच मागं पळतात. मी गुरूंच्या पेक्षा मोठा आहे. हां, जे गुरु ज्ञान सांगतात तेच ज्ञान मी सांगतोय, त्यांच्यापेक्षा चांगलं ज्ञान सांगतोय. माझं काही कमी आहे. नाही का. मग आता निवृत्तीनाथ मोठे होते का ज्ञानेश्वर महाराज मोठे होते? हां, मग ज्या ज्ञानेश्वर महाराज साक्षात विष्णूचा अवतार पांडुरंग, नाम ठेविले ज्ञानी, आरती ज्ञान राजा, महाकैवल्य तेजा. आरती ज्ञान राजा, महाकैवल्य तेजा, सेविती साधू संत, मनुवेधला माझा. आरती ज्ञान राजा, महाकैवल्य तेजा, सेविती साधू संत, मनुवेधला माझा. नाही का. मग तेच ज्ञानेश्वर महाराज. नाही का. तेच ज्ञानेश्वर महाराज ज्यांनी ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहिला, जड भिंत चालवली.
नाही का, हरली चांगल्याची भ्रांती, नाही का, मोक्ष मार्गीचा संगती, ज्ञान चालविली जडभिंती, हरली चांगल्याची भ्रांती, मोक्ष मार्गीचा संगती, ज्ञानोबा माझा. ज्यांनी काय केलं, साक्षात स्त्रीचा पुरुष केला ना, स्त्रीचा पुरुष केला, प्रेत जिवंत केलं, नाही का. रेड्याच्या मस्तकावर हात ठेवताच रेड्याच्या मुखातून वेदवाणी बदवली, नाही का. आणि 1400 वर्षाच्या चांगदेवाचा योग नाही का, चांगदेवासारखा योगी, नाही का, त्याची भ्रांती दूर केली, नाही का. आणि तो योगी शरण आला. ते ज्ञानेश्वर महाराज सामान्य होते का? नाही का, सामान्य नव्हते, साधे नव्हते ज्ञानेश्वर महाराज. साक्षात काय होतं तर साक्षात भगवंत, नाही का. जेव्हा ज्ञानेश्वर महाराजांनी समाधी घेतली तेव्हा साक्षात रुक्मिणीला सुद्धा अश्रू आवरता आले नाही. रुक्मिणीला अश्रू आवरता आले नाहीत. रुक्मिणीला ते दुःख अनावर झालं. शेवटी विठ्ठल श्री हरींनी सांगितलं, रुक्मिणी असं करून चालणार नाही, नाही का. असा योगी झाला नाही, लोपला दिनकर, असा योगी झाला नाही, असा योगी होणार नाही, असा भक्तही झाला नाही, असा भक्त होणार नाही, हे खरं आहे. परंतु हे रुक्मिणी, हे दुःख आवरून जर दुःख होणं साहजिकच आहे. असा एकच महात्मा होऊन गेला की ज्यांच्या जाण्यानं सगळं जग दुःख सागरात बुडून गेलं. हा पाये जगत में, हा पाये जगत में, आप रोए जग हंसे. ऐसी कीर्ति कीजिए जाने के समय, आप हंसे और जग रोए. ज्यांच्या जाण्यानं माणसं अश्रू ढालतात, शोकसागरात बुडून जातात, ज्यांच्या जाण्यानं जगाला दुःख अनावर होतं, त्याला महात्मा म्हणतात. सगळ्या जगाला ज्यांची पदोपदी आठवण होते, ज्यांचं नावाचं स्मरण करतात पापाच्या राशीत जळतात, ज्यांच्या नावाचं स्मरण करताच काय होतं तर दुःख नष्ट होतं, आनंदाची प्राप्ती होते. एवढंच नव्हे, तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकांच्या. त्यांच्या स्मरणानं काय होतं, पातकांच्या राशीच्या राशी नष्ट होतात स्मरणानं केवळ. तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर मुखी म्हणता चुकती फेर. म्हणून साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगी. काय म्हटलेलं आहे, साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगी, नाही का. आणि म्हणून चालू आहे का, म्हणून काय सांगितलं आता, साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगी. आणि म्हणून तर संत संगतीचे काय सांगू सुख, आपणा पारिखे नाही तिथे. आणि म्हणून संत संगाविन न कळे निजज्ञान, ओर्म हे कठीण परमार्थाचे. संत संघासाठी धरावी आवडी, दृढ द्यावी पायी मिठी त्यांच्या, दृढ द्यावी पायी मिठी त्यांच्या. आणि म्हणून काय सांगितलं, ज्ञानेश्वर महाराज आणि त्यांचे श्री गुरु निवृत्ती महाराज. मग निवृत्ती महाराज मोठे होते का ज्ञानेश्वर महाराज मोठे होते? कोण मोठं होतं? हेच ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. काय, ज्यांनी ज्ञानेश्वरीसारखा काय केलं, ज्ञानेश्वरीसारखा महान ग्रंथ चिरकाल टिकणारा, अगाध ज्ञान प्रचुर असणारा, इथमाग झाला नाही, यापुढं कधीच होणार नाही, असा त्रिभुवनातला सर्वश्रेष्ठ ज्ञानप्रचूर पवित्र आश्चर्यकारक अशा प्रकारचा महान ग्रंथ ज्या ज्ञानेश्वर महाराजांनी तयार केला, ते ज्ञानेश्वर महाराज निवृत्तीनाथांकडे पाहून काय म्हणतात, किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी गेले, येथे माझे जे उरले पायीकपणे. काय आहे म्हणजे, साळुंकी मंजुळ बोलत शेवाणी,
परंतु शिकविता म्हणण्यापेक्षा बोलविता. साळुंकी मंजुळ बोलतसे वाणी, परंतु शिकविता किंवा बोलविता धनी वेगळा असे. तुका म्हणे माझी कोणी वदविली वाणी, तुका म्हणे माझी कोणी वदविली वाणी, प्रसदा वाचुनी तुमचिया विठ्ठला. काही साधे शब्द आहेत, साधे शब्द आहेत का. तुका म्हणे माझी कोणी वदविली वाणी, तुका म्हणे मज देवे बोलविले. तुकाराम महाराज म्हणतात का, तुका म्हणे मज देवे बोलविले, काय खोळंबले माझे होते. नाही का. तुकाराम महाराज म्हणतात नवती माझे बोल, हे माझे शब्द नाही, नवती माझे बोल जाना हा निर्धार. निश्चयाने सांगतो, निर्धाराने सांगतो, पक्क लक्षात ठेवा, सत्य सांगतो. तुका म्हणे माझे नवती हे बोल, मी आहे मजूर विठोबाचा. हे माझे बोल नाही, नाही हे माझे बोल नाही. तेव्हा ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या श्रीगुरूंकडे पाहून काय सांगितलं, किंबहुना तुमचे केले हे धर्मकीर्तन, हे मी जी ज्ञानेश्वरीचा ज्ञानयज्ञ मांडला तो सफळ झाला आणि उत्तम अशा प्रकारचं जगोद्धाराचं कार्य तुमच्या कृपेनं या ठिकाणी ज्ञानेश्वरीच्या रूपाने पार पडलं. येथे मी कसा होतो, हो मी फक्त स्पीकर होतो, परंतु स्पीकर मागून बोलणारे तुम्ही होते. पुढं स्टेजवर काम करणारा कलाकार असतो, परंतु मागून त्याला शिकवणारा, प्रेरणा देणारा व दिग्दर्शक पडद्याच्या मागं असतो. तशा प्रकारे कसं आहे, मी स्पीकर आहे आणि स्पीकर मागच्या मागून बोलणारे साक्षात श्रीगुरु तुम्ही आहात. म्हणून काय म्हटलेलं आहे, आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे, तोषोनी मज द्यावे पसाई दान आहे. जे खळांची व्यंकटी सांडू तया सत्कर्मी रती वाढू, भूता परस्परे जोडो मैत्र जीवांची, दुरितांचे तिमिर जाऊ, विश्व स्वधर्म सूर्य पाहू, जो जे वांछिल तो ते लाहू, प्राणी जात वर्ष ते सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनव्रत भूमंडळी भिडतुया भूता, चला कल्प तुमचे आरव, चेतना चिंता मनीचे गाव, बोलते जे अर्णव पियुषाचे, किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊनी तीही लोकी, भजिजो आदिपुरुषी अखंडित. काय म्हटलेलं आहे, अशा प्रकारचं पसायदान विश्व कल्याणासाठी, जगाच्या सुखासाठी, आपल्यासाठी काहीच मागितलं नाही. जगाच्या कल्याणासाठी सगळं 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 काही मागून घेतलं. श्रीगुरूंचा जो हट्ट धरला, श्रीगुरूंचे पाय धरले आणि जगाचं कल्याण करण्यासाठी सगळी कृपादृष्टी श्रीगुरूंकडून ओढून घेतली. म्हणून जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकार.